नमस्कार, मी उमेश घोंगडे. बखरला मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभेच्या आकड्यात थेट आपण विदर्भमध्ये जाणार आहोत. विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातला बडनेरा विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत अविनाश थोरा. हा मतदारसंघ रवी राणा हे या मतदारसंघातनं गेल्या 2 टर्म आमदार आहेत. त्यांची आता ही तिसरी वेळ आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पहिल्यांदाच मला वाटतं त्यांची उमेदवारी आहे. यापूर्वी ते अपक्ष, त्यांचा एक स्वाभिमान नावाचा एक स्वतंत्र पक्ष होता, संघटना होती, आणि अपक्ष म्हणून ते आमदार म्हणून निवडून येत होते. 2 टर्म ते आमदार आहेत. यावेळी पहिल्यांदा ते भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून इथून उभे आहेत. अगदी कालच देवेंद्र फडणवीस यांची तिथं जंगी सभा झाली, आणि त्या सभेचा जो रिस्पॉन्स जर आपण पाहिला तर निश्चितपणे तिसऱ्या वेळी रवी राणा तिथनं निवडून येतील अशी शक्यता आहे, असं वातावरण कालच्या सभेचं होतं. तुषार भारती, जे भारतीय जनता पक्षाचे एक मोठे नेते आहेत, श्रीकांत भारती, त्यांचे हे बंधू आहेत. यांनी इथून, त्यांना भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी अपेक्षित होती, मात्र ती मिळाली नाही म्हणून त्यांनी बंडखोरी केली आहे. अर्थात भारतीय जनता पक्षानं त्यांना निलंबित पण करण्यात आलंय. तिसऱ्या ज्या उमेदवार आहेत त्या प्रीती बंड या शिवसेनेकडनं इच्छुक होत्या. यापूर्वी त्यांचे पती शिवसेनेकडून लढलेले आहेत, आणि यावेळी त्यांना अपेक्षा होती, त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी बंडखोरी केली आहे. थोडक्यात काहीतरी तिरंगी लढत आहे. तुषार भारती, प्रीती बंड आणि रवी राणा, अशी या तिरंगी लढतीमध्ये रवी राणांचं पारडं निश्चितपणे जड आहे. कालच्या सभेत ते आणखी स्ट्रॉंग झालेले असे एकूण जो काही प्रतिसाद त्याच्यावरून दिसत आहे. तर हा मतदारसंघ आपण अविनाशजींकडनं समजून घेऊया. अविनाशजी, नेमकं काय चित्र आहे कालच्या सभेनंतरच आणि एकूणच मतदारसंघात? बडनेरा मतदारसंघामध्ये दोन्ही पक्षांना, म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी, दोघांनाही बंडखोरीचा सामना करावा लागतोय. महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सुनील खराटे, ते तिथले जिल्हा प्रमुख आहेत, आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली. आणि गेल्या वेळी लढल्या होत्या प्रीती बंड, तर त्यांनी जवळजवळ 74,000 मतं मिळवली होती. दिवंगत संजय बंड यांच्या त्या पत्नी आहेत, संजय बंड ही रवी राणा यांच्या विरोधात लढलेले होते. त्यावेळी त्यांना कमी मतं मिळाली होती, 19च्या पूर्वी तर ते लढले होते. तर त्याच्यामुळं प्रीती बंड यांना उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की तुम्ही तयारी करा, परंतु अचानक सुनील खराटे यांना उमेदवारी दिली, त्याच्यामुळे प्रीती बंड यांनी उमेदवारी घेतली. तुषार भारतीय हे श्रीकांत भारतीय यांची तुम्ही सांगितलं की बंधू आहेत, आणि त्यांची पहिल्यापासून बडनेरा मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करायची इच्छा आहे. 2014 मध्ये जेव्हा शिवसेना, भाजप आणि सगळेच पक्ष वेगळे लढले होते, तर तेव्हा तुषार भारती यांना भाजपने उमेदवारी पण दिली होती, परंतु तुषार भारती यांना अगदीच कमी, म्हणजे 30-31,000 मतं मिळाली. आणि त्यामुळे रवी राणा यांच्यासमोर त्यांचा टिकाव लागणार नाही हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रवी राणा, जर आपण पाहिलं तर रवी राणा आणि नवनीत राणा हे संपूर्ण महाराष्ट्रातील एक अत्यंत सेलिब्रिटी दाम्पत्य आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना हनुमान चालीसा पडण्यावरून त्यांनी खूप त्रास दिला होता, किंवा म्हणजे राज्यात वातावरण तयार केलं होतं. अगदी थेट मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा पडणं, त्यानंतर मग त्यांना अटक होणं, तुरुंगात जावं लागणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि खरं सांगायचं तर जेव्हा ठाकरे सरकार होतं, तर त्यावेळेस भाजपकडून लढण्यापेक्षा भाजपकडून लढायला कोणी फार येत नव्हतं. रवी राणा आणि नवनीत राणा ही खूप आक्रमकपणे पुढे आले होते, आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी कालची जी सभा घेतली, आणि कालच्या सभेत त्यांनी एक फार छान वाक्य वापरलं. ते असं म्हणाले की महाविकास आघाडीच्या नेत्यांचे डोक्याचे जे नट आहेत ते सैल झालेले आहेत, आणि तो रवी राणा यांचं पाहणा नावाचं चिन्ह आहे, तर त्यांचा पाहणा जो आहे तो त्याला नीट करणार आहेत. आता हे देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत सांगितलं, पण आता तिथल्या त्या मतदारसंघामध्ये एक अशी चर्चा सुरू झाली होती की तुषार भारतीय हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, तर त्यांना काही उमेदवारी म्हणजे ते आपले आहेत का? तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना द्यायचा तो संदेश दिला की पाहणार सगळ्यांना सीट करायचं. म्हणजे देवेंद्र फडणवीस गेल्यामुळे रवी राणांना एकदमच बूस्ट मिळालाय. नाहीतर आता असं होतं की हे बंडखोरी झाली आहे भाजप, आणि अनेकदा असं होतं की एखादा उमेदवार भाजपचा उभा राहतो, आणि त्यावेळेस भाजपच्या मतदारांमध्ये संदेश असा जातो की अरे हे आपले उमेदवार आहेत, परंतु ते काही पक्षांतर्गत त्याच्यामुळे त्यांना मिळालं नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी अगदी जाणून बुजून सभा घेतली, आणि रवी राणा यांचं विधानसभेत येणं याचं महत्व देवेंद्र फडणवीस यांना माहिती, कारण त्यांनी आतापर्यंत महायुतीला खूप सहकार्य केले. म्हणजे नवनीत राणा यांचा दुर्दैवी पराभव झाला म्हणजे ह्याच्यामध्ये, परंतु बडनेराचं जर आपण जे पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांना 26,000चं लीड होतं नवनीत राणा यांना लोकसभेमध्ये. तर याचा अर्थ असा आहे की लोकसभेचं आणि आता विधानसभेचं हे पाहता मला असं वाटतं की रवी राणा यांचं पारडं बऱ्यापैकी जड आहे.
आता ही चौरंगी लढत आहे, ह्या चौरंगी लढतीमध्ये अनेकदा असं होतं की जो हे बलाढ्य उमेदवार आहे तर त्याचं लीड खूपच जास्त वाढतं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की रवी राणा यांना फारशी चिंता करण्याची गरज नाही. अच्छा, म्हणजे मी खरं तर तिरंगी लढत म्हटलं होतं, पण तुम्ही सुनील खराटेंचं सांगितलं. 4 उमेदवार आहेत, चौरंगी लढत आहे. एकूण या मतदारसंघाचं जे स्वरूप आहे ते थोडं आपल्याला सांगता येईल? आता बडनेरा म्हणजे अमरावतीची वेशीवरचं शहर असं बडनेराची ओळख आहे. अमरावती शहर जे आहे तर त्यातले काही वॉर्ड यामध्ये येतात. त्याचबरोबर भातुकली नावाचा तालुका आहे, तर त्यातली 2 महसूल मंडळ येतात. आता या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की सुलभा कोडके ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंतर हे नेत्या होत्या, तर त्या इथून प्रतिनिधित्व करायच्या. 2008 साली साधारणतः सुलभा कोडके त्यांचे पती यांच्याशी रवी राणा यांचा वाद झाला. राणा कुटुंब जे आहे ते त्या भागामध्ये बांधकाम व्यवसाय, जमीन खरेदी विक्री व्यवहार, तर याच्यातून ते तिथे म्हणजे चांगलं देतात, त्यांचा एकंदर चांगला तिथला दबदबा होता. परंतु रवी राणा त्यावेळेस अगदी तरुण आणि त्यांचा आणि खोडके दाम्पत्याचा वाद झाला, तर त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण राजकारणात जायचं, म्हणजे त्यांना राजकीय कुठलीही पार्श्वभूमी नाहीये. तर त्यांनी 2008 साली बाबा रामदेव यांचं एक शिबिर घेतलं अमरावतीमध्ये, आणि ते शिबिर इतकं गाजलं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं ते शिबिर. आणि त्याच शिबिरात नवनीत राणा यांच्याशी त्यांची ओळख झाली, आणि बाबा रामदेव यांच्या आशीर्वादानेच त्यांनी नवनीत राणा या अभिनेत्री आहेत, त्यांनी कन्नड आणि साऊथ मधल्या अनेक ह्याच्यामध्ये काम केलेले, तर त्या अभिनेत्री आहेत, त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आणि हा विवाह सुद्धा त्यांनी खूप म्हणजे 2011 साली जो विवाह झाला तर 3200 दाम्पत्याचा त्यांनी विवाह केला होता संपूर्ण खर्च करून. आणि त्या विवाह सोहळ्याला त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते, नारायण राणे उद्योग मंत्री होते, सुब्रत राय सहारा समूहाचे अध्यक्ष, तर ते सुद्धा म्हणजे इतकं सेलिब्रिटी सगळे आले होते. तर हे रवी राणा यांनी काय केलं की तेव्हापासून 2009, 2014 आणि 2019 आपली जी मतांची जी हे आहे ती सतत वाढत ठेवलेली आहे, आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात खूप म्हणजे सहानुभूती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की आपण पाहतो की अनेकदा दलित मतदार, मुस्लिम मतदार हा थोडासा म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाण्याची भीती असते, किंवा वंचितची लोक, वंचितचा एखादा उमेदवार तिथून निवडत होता. ह्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 90,000 दलित मतदार आहेत, 61,000 मुस्लिम मतदार आहेत, आणि हे सगळे रवी राणा यांच्या सोबत असतात. आता त्याचं कारणही खूप म्हणजे हे की रवी राणा हे अशा आहेत की म्हणजे दिवाळीच्या काळामध्ये ह्या बडनेरा मतदारसंघातील एकही घर असं राहत नाही की तिथं त्यांचं भेट पोहोचत नाही. विदर्भ दहीहंडी म्हणून त्यांनी एक दहीहंडी सुरू केली अमरावतीमध्ये, तर त्या दहीहंडीला आता ती राज्यभर प्रसिद्ध झाली. म्हणजे आपण दहीहंडीच्या पाहतो त्या म्हणजे समजा अगदी मुंबईमध्ये राम कदमांची असते किंवा अशा हे जितेंद्र आव्हाडांची असते, तर त्या दहीहंडीचं म्हणजे तिथं जे अनेक कलाकार येतात, चित्रपटसृष्टीतले मोठे मोठे कलाकार येतात, तर त्याच्यामुळे त्यांचा युवकांमध्ये त्यांचं प्रचंड क्रेज आहे असं म्हणता येईल. तर ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता हे झालं. आता सुलभा कोडके ह्या त्यांच्या एकेकाचे विरोधक, परंतु त्या सुद्धा आता भाजपमध्ये आलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे त्यांचा काही त्रास नाही. सुलभा कोडके यांना रवी राणा यांनी 3 त्याच मतदारसंघ नाही, आता शहर अमरावती. आता सुलभा कोडके यांना बडनेरामध्ये रवी राणा यांच्या विरोधात आपला टिकाव लागणार नाही म्हणून त्यांना अमरावती शहरात यावं लागलं, तिथून ते आमदारही झाले म्हणजे, पण त्या म्हणजे त्यांचा मतदारसंघ सोडावा लागला. इतकं रवी राणा यांची क्रेज त्या मतदारसंघात आहे. अर्थात म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं 2009 पासून रवी राणांची जी काही क्रेज आहे ती कशी वाढत गेली आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचं मताधिक्य कसं वाढत गेलं, आणि अगदी कालचं देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमुळं जे काही वातावरण बदललेलं आणि मुळात चौरंगी लढत आहे, त्यामुळे तुम्ही जे सांगताय त्याच्यावरनं रवी राणा हे आणखी कदाचित आधीच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील अशी एकूण आता तुम्ही जी माहिती सांगताय त्याच्यावरूनचा निष्कर्ष आहे. बघूया पुढच्या काळात या मतदारसंघात काय होतं त्याच्यावरती आपण चर्चा करूया. आज थांबूया या मतदारसंघाच्या या चर्चेत. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसह. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.